परंतु दुसऱ्या बाजूने दोन चेंडू चांगले टाकावे लागणार आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या वरचेवळे संघाला। तनय भगत वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करतोय। रफ्तार के सौदागर पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि आता त्याच्या वाट्याला दुसरा षटक आलाय, स्लॉग ओव्हरचा षटक आलाय। 24 धावा त्याला वाचवायच्या आहेत। पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या, आता त्याला मात्र 24 धावांचा यशस्वी बचाव करायचा आहे। समोर असेल त्याच्या तो शैलेश। 6 चेंडू 24 धावा, 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील। मोठा फटका आला तर टिकून राहणार विचुंबे टीम। डॉट बॉल आले, कमी धावसंख्येचे चेंडू आले तर मात्र सामन्यावरती झडप घालणार तो वरचेवळे संघ। डॉट बॉल 5 चेंडू आणि 24 धावा। 5 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके, 4 षटकार। काय कमबॅक केलंय। पहिल्या बॉल वरती षटकार, चौथ्या बॉल वरती षटकार आणि तदनंतर मात्र पूर्णपणे रोखलं। हा फटका सरळ संगमच्या हातामध्ये आहे। संगम सिंगम कॅच घेत असताना 4 चेंडू आता शिल्लक असतील आणि 24 धावांची गरज। तनय भगत काय दर्जेदार गोलंदाजी करतोय। फलंदाजी 8 चेंडूंमध्ये 7 धावा केल्या फलंदाजी करत असताना त्या शैलेशनं। तनय अगदी त्याच्या टी शर्ट वरती आपण पाहिलं तर 4 वेळा त्यानं वाय लिहिलंय आणि जितका वाय मध्ये त्यानं वायला एक्सटेंड केलं ना तेवढं त्याचा वेग देखील आहे। टप्पा पडल्यानंतर जशा बंदुकीमधनं एखादी गोळी शूट होते ना ट्रिगर दाबल्यानंतर, तसे त्याच्या हातामधून शूट होणारे चेंडू पाहायला मिळतात। टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारे बॉल पाहायला मिळतात आणि थेट जात आहेत ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सुमित भोईर आता गोलंदाजीला आलाय, बॅटिंग साठी आलेला आहे सुमित भोईर। 4 चेंडू आणि 24 धावा, 4 मोठे फटके मारावे लागतील ते सुमितला तनयच्या विरोधामध्ये। 8 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात त्या तनय भगतनं। आणखीन एक शरीराचा वेध घेणारा चेंडू, समोरच्या फलंदाजाच्या खांद्यावरती जाऊन आदळणारा चेंडू, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते। 18-19 वर्षाचा हा गोलंदाज आहे, काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे। 3 चेंडू 23 धावा, आता मात्र एकतर्फी। अविनाश काय करणार। 3 चेंडू 23 धावा, अविनाशला देखील रोखलंय। लगातार 4 चेंडू बडन टाकलेत, 4 चेंडू डॉट टाकलेत, 4 चेंडू निर्धाव टाकलेत या गोलंदाजानं आणि स्पर्धेमधलं तिसरं आणि आजच्या दिवसातलं दुसरं मेडन षटक पाहायला मिळणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल। वेगवान गोलंदाजी होतीये ती तनयची। टपली मारली आहे, चेंडू हवेत, झेल होणार का। अविनाश परतीच्या प्रवासाला आणि हा फलंदाज 6वा बाद होतोय तो विचुंबे संघाचा। 6 फलंदाज बाद होत आहेत। मॅच वरती पकड मजबूत केली आहे, पूर्णपणे झडप घातली आहे ती तनय भगतनं आणि त्याच्या वरचेवळे संघानं। एक चेंडू आणि 23 धावांची गरज आहे। तनय मेडन ओव्हर टाकणार का या स्पर्धेमधलं, याकडे सगळ्यांची नजर आहे। 2 षटकांचा स्पेल, 3 धावा खर्च केल्यात, 10 चेंडू निर्धाव टाकलेत। बडन षटक, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी।
रफ्तार के सौदागर, वेगाचा राजा, शूटर, खरं तर त्याच्या रेस मधून सुटणारा प्रत्येक बॉल एखाद्या गोळीप्रमाणे शूट होत राहिला आणि स्क्रीन वरती पाहतोय 2 षटकांचा स्पेल, 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट आणि तब्बल 7 डॉट बॉल, 3 विकेट घेणारे बॉल, 10 चेंडू मॅडन पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजी, सामना जिंकलाय